आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अथर्व दादा ऐका ना मी काय म्हणते अरे म्हणजे मायाचं चुकलंच तसं पण तिला कदाचित तसं दिसलं असेल म्हणून काळजीपोटी ती बोलली असेल ना म्हणजे तिला कदाचित भासही झाला असेल तर आता तू मायाला डिफेंड करू नकोस। ही फक्त आणि फक्त मायाची चूक। नर्मदा तुला आणि मायाला दोघींनाही ना आजकाल सुतावरून स्वर्ग गाठायची सवय लागलेली आहे। माई आत येऊ का? कोण आहेस ग तू म्हातारे हा आणि अशी आत कशी आलीस? वॉचमॅनने तुला आत पाठवलंच कसं? या वॉचमॅनचा ना अर्धा पगार कापला पाहिजे। चल निघ इथून। कोणी येतं आणि आमच्या घरात शिरतं। आता निघतीयस का बोलू नोकरांना? आत्या काय चाललंय तुझं? आपल्या दारात आलेल्या माणसाशी बोलायची ही पद्धत असते का? निदान त्यांच्या वयाचा तरी मान ठेव। जाऊ दे रे बाबा, बोलू दे तिला। मला बोल लावणारी माणसं खूप जण आहेत या जगात। कोणाला थांबवणार आहेस तू? बोलू दे। आजी मॅडम हे सगळं कसं कळतंय मला काहीच कळत नाही। अथर्व माझ्यावर इतका कधीच ओरडला नव्हता। आपण काल रात्री देवघरात जाऊन तो हार तोडला, मग आज सगळी तू जोडलं कसं गेलं काहीच कळत नाहीये। हाऊ इज दिस पॉसिबल? आजी मीराच ना? हो मीच। ये ना आत ये। अगं मी म्हातारी, मला कुठे दिसतंय? विसरलीस का? तू हाताला धरून आत नेशील तेव्हाच येईन ना मी आत। हो हे घे। देते ना मी हात तुला। ये हळू। मॅडम 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 काय होतंय? अरे मॅडम इकडे 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 मॅडम काय होतंय तुम्हाला? काय होतंय मॅडम? मॅडम काय होतंय? मी बोलत आहे कोणाला तरी। कोणाला काही सांगू नकोस, काही सांगू नकोस। मी पाणी आणू का? काय होतं मॅडम तुम्हाला? तुझा अहो मी बोलते ना कोणाला तरी। तुझा मॅडम मी तुम्हाला असं कसं अहो मॅडम काय होतं तुम्हाला? हळू हा। आजी माफ करा, तुम्हाला दिसत नाही हे आम्हाला माहिती नव्हतं।
त्यामुळे माझी बहीण जे काय तुम्हाला बोलली त्याचं तुम्ही प्लीज वाईट नका वाटून घेऊ. नाही रे, मी कोणावरच नाराज नाही. सगळ्यांचं भलं व्हावं असंच वाटतं मला. हा तुमचा मोठेपणा आहे आजी. मोठेपणा आपल्या कर्मावर ठरतो बाळा. डोळे नसले तरी आपल्या आजूबाजूला काय घडतं याची जाणीव आहे मला. पण तुम्ही मीराला कसं काय ओळखता? शुद्ध मनाच्या माणसाची ओळख पटायला कारण कशाला लागेल? ती ओळख आपोआप होत असते. दादासाहेब, आजी आमच्या गावाजवळच राहतात. नेहमी देवळात येत असतात. हे सगळं काय होतं? काल रात्रीच मी देवीच्या गळ्यातला हार तोडलेला, तो आता जोडला कसा गेला? हे काय सुरू आहे ते? मंजिरी मॅडमना का त्रास होतोय? देवीचा अपमान केला म्हणून हे सगळं तर होत नाहीये ना? नाही नाही नाही, ओ गॉड ओ गॉड. तरी मी मॅडमना म्हणत होते आपण हे सगळं नको करायला. काय होईल आता? मलाही त्रास होणार आहे का? आजी नमस्कार करतो. आयुष्यमान भव. अजय नमस्कार करतो. सुखी रहा. नर्मदा, पाया पड त्यांच्या. अरे तुला मिळाला की आशीर्वाद, मग आम्हालाही मिळाल्यासारखाच आहे नाही का? आशीर्वाद प्रत्येकाच्या नशिबी असतोच असं नाही. त्यासाठी स्वतःचं संचित असावं लागतं. मीरा, तुझं लग्न झालं असं कळलंय मला. संसार कसा सुरू आहे तुझा? एक ध्यानात ठेव मीरा, फुलं वेचायची असतील ना तर काटे कुठे तुडवीत पुढे चालावंच लागतं. तुला जपणा